प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपा उमेदवारांची प्रचारात आघाडी. प्रचार रॅली व होम टू होम प्रचारावर भर. मालेगाव. आगामी मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर प्रभाग क्रमांक 12 येथील उमेदवारांनी आज जोमाने प्रचार केला. भाजपाचे अधिकृत उमेदवार अ गटातून पूनम दत्तू वसावे शेलार, ब गटातून सुनील त्रेबंग चौधरी, क गटातून वैशाली सुधीर जाधव, ड गटातून गायकवार मदन बापू बाबूलाल यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. चारही भाजपा उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून होम टू होम प्रचारास भर देत प्रचारात मुसंडी घेतलेली आहे. प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चारही उमेदवारांना मिळत आहे. तुमच्या निवडणुकीला तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय? माझ्या निवडणुकीचा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद आम्ही पहिली रॅली अविद्यानगर परिसरात ज्या दिवशी आम्ही चारही उमेदवार म्हणजे मी स्वतः, माझ्यासोबत आहे सुनील त्रेबंग चौधरी, वैशालीताई जाधव, पूनम वसावे शेलार. प्रतिसाद आम्हाला अविद्यानगर परिसरात असा मिळाला की कमीत कमी 150 घरांमध्ये कोणाला न काही सांगता स्वतःहून त्या जनतेने आमच्या आरत्या केल्या. त्याच्यानंतर कलेक्टर पट्टा परिसरात आज आमची जी रॅली झाली परिसरामध्ये, तर मागील काळामध्ये की विरोधी पक्षांच्या रॅल्या झाल्या, नियोजनपूर्वक रॅल्या होत्या त्या, पण आमची जी काही आज रॅली होती आमची नियोजनपूर्वक नव्हती. जनतेच्या भेटीगाठी घ्यायच्या, अचानक असा आम्ही रॅली घेऊन सगळे उमेदवार सोबत गेलो, असा प्रतिसाद मिळाला. भूतो ना भविष्य. जनतेने मला एक आठवण करून दिली, बापू तुमच्याशिवाय इथे पर्याय नाही. बापू करोना काळात तुम्ही गायकवाड परिवाराने तुमचे सोबत एकता मंडळ यांनी जे काही काम केलं, लॉकडाऊनमध्ये आमच्या घरापर्यंत भाजीपाला पोहोचवला, पाहिजे त्या गोष्टी आम्हाला तुम्ही आणून दिल्यात. त्याच्यानंतर कलेक्टर पट्टा हा परिसर असा होता 2017च्या पूर्वी, जे पहिल्या वेळेस मी नगरसेवक झालो, तिथे गंभीर प्रश्न पिण्याच्या पाण्याचा होता. माझ्यासोबत आता जे नगरसेवक आहेत वैशाली सुधीर जाधव यांची लहान भावाची मिसेस तृप्ती जाधव ही माझ्यासोबत नगरसेवक होती. आम्ही दोघांनी मिळून कलेक्टर पट्टा परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटवला. त्यानंतर रस्ते, लाईट आणि गटारी 5 वर्षामध्ये ते कामं आम्ही केले. त्याची भरपाई म्हणून जनतेने दुसऱ्या वेळेस मला पुन्हा निवडून दिलं. आता ही माझी 3री टर्म आहे. पण आजचा जो इलेक्शनचा आमचा जो प्रतिसाद जो बघितला, तर माझे अनावर झाले 2-3 ठिकाणी की ज्या पद्धतीने मी रात्री बेरात्री लोकांच्या ज्या काही समस्या असतील, दवाखाना असेल, घरगुती कोणाच्या भांडण असतील, रात्री बेरात्री कोणीही मला केव्हाही फोन केला तर मी जनतेसाठी धावून जात होतो. आणि आज प्रचार रॅलीमध्ये लोकांनी मला बोलून दाखवलं की बापू तुमचे उपकार आम्ही विसरणार नाहीत आणि निवडून तर तुम्हीच येणार. पण मी जनतेला आव्हान केलं, मी निवडून तर येणार तुमच्या आशीर्वादाने, पण माझ्यासोबत जे 3 उमेदवार आहेत त्या तिघांना पण निवडून द्या, म्हणजे मी कलेक्टर पट्ट्याचा अजून काहीतरी भरभरून विकास करेल.